मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर छोटीशी अशी रांगोळी घातली, त्यानंतर देवपूजा करताना अलगत असं डोळ्यातनं पाणी आलं बघा, कारण जे भजन बॅकग्राऊंडला लावले ते मी ऐकत होते। नंतर इथं पुरी बासुंदी असं जेवण बनवलं, देवाला नैवेद्य दाखवला। नैवेद्याचं ताट मुलांना किंवा यांना देत असते। आज हे म्हटले तू या ताटातनं जेव, तू जेवलीस तर काय होते। बघा, आपल्या कामाची दखल घेणारे आणि आपल्यावर प्रेम करणारे, आपली इज्जत करणारे लोक जर आपल्या आयुष्यात असतील तर आणखीन काय पाहिजे, नाही का। त्यानंतर शिलाई मशीन घ्यायचं होतं तर ती घेतली आणि टी व्हीच्या दुकानात गेलो होतो तर तिथं पसंत नाही आली, म्हणून मग सॅमसंगच्या शोरूममध्ये जाऊन तिथं बुक केली आहे टी व्ही। उद्या तो माणूस घेऊन येईलच। त्यानंतर मॉलमध्ये गेले होते, इथं फक्त सगळे कपडे बघितले आणि ओढण्या फक्त घेतल्या 2-3। संध्याकाळी मस्त अशी साडी वगैरे घालून मी तयार झाले, कारण सकाळपासून काही वेळ मिळाला नव्हता म्हटलं। आणि पहिल्यांदा मशीनची पूजा करून घेतली। त्यानंतर गीता वाचायला मी आजपासून सुरुवात केली आहे आणि रोज माझं 10,000 पावलं चालायचं जे चॅलेंज आहे ते सुद्धा मी पूर्ण केले आज, आणि कालचं सुद्धा यामध्येच आहे बघा। कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा।